आजऱ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। महाविद्यालयात तहसीलदार माने यांची उपस्थिती। स्वामी विद्या मंदिरातही श्री सुतार यांच्या मार्गदर्शनात गिरवले योगधडे। जागतिक योग दिनाचं औचित्य साधून आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल आणि व्यंकटराव तसंच स्वामी प्राथमिक मधील विद्यार्थी आणि एनसीसी, एनएसएस आणि क्रीडा विभागाच्या वतीनं योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मार्गदर्शक म्हणून सोहाळेतील योगाचार्य बाळकृष्ण दोरुगडे यांनी प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरीसह चक्रासन, हलासन, मत्स्यासन, शवासन यांची माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवली। त्यानुसार उपस्थित विद्यार्थी आणि स्टाफनं योगा केला। यावेळी आजरा तहसीलदार समीर माने, संस्थाध्यक्ष अशोक अण्णा चराटी, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, प्राचार्य डॉक्टर ए.एन. सादळे, उपप्राचार्य दिलीप संगपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते। डॉक्टर रणजित पवार, डॉक्टर संजय चव्हाण आणि डॉक्टर धनंजय पाटील यांनी संयोजन केले। या दरम्यान आजरा स्वामी विद्या मंदिरमध्येही योग दिन साजरा झाला। नुकतेच बदलीनं मुख्याध्यापकपदी रुजू झालेले आणि योग शिक्षक सुनील सुतार यांनी स्वामी आणि कन्या शाळेतील सुमारे 200 विद्यार्थ्यांकरिता योग प्रात्यक्षिकं दाखवून करवून घेतली। काही शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे प्रात्यक्षिकं केली। या प्रसंगी श्री सुतार यांनी मनोगतातून योगाचं मनुष्य जीवनातील महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी अजित तोडकर, महेश पाटील, अल्बर्ट फर्नांडिस यांच्यासह प्रेमा साठे, विजयालक्ष्मी देसाई, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड, अमित मुंजारे, संतोषी कुंभार, संतोष लाड, सुमिता देवेकर आदींसह पालक उपस्थित होते।